पावसात पलीकडून नेपियर आणि अशी कुठे बघा कुठली किती छान होती ना आपली, कारण की नवीन मिशन आहे. चांगली कुट्टी मिशन आहे, नवीन कुट्टी मिशन आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पाल हा कटच झाला, म्हणजे 5 वेळा राहिलाच नाही. प्रत्येक पाल कट झाला व्यवस्थित आणि प्रत्येक कांडी पण एवढ्याला साईजनी कट झाली अशी. थोडं आणखीन दाखव, हे बघा अशी छान कट झाली. पप्पा आता गुरांना खायला टाकायला चाललेत, म्हणजे टाकतायत खायला. इथे काही पहिले 2-3 कॅरेट भरून ठेवलेत ना तिचे, ते असे गुरांना खायला टाकायला चालू आहे. सर आता घोडा खातोय नवीन कुट्टी मिशनमध्ये केलेली कुट्टी चांगली होती बरं का. बघा सगळे तुकडे व्यवस्थित दिसतात. बादल थांबरे, हे बघा अशी मस्त कुट्टी होती ना, गुरांना ह्याच्यातून निवडताच येत नाही. नाही तर आधीच्या कुट्टीतून पाला जरा जास्त लांब येत होता, ह्या कुट्टीतून नाही येत. आणि मिशन नवीन पण आहे ना, पाती वगैरे झिजले नाहीत आणखीन, तर त्याच्यामुळे चांगली व्यवस्थित कुट्टी होती. रात्री 3 वाजता पाऊस आला होता, लयच पैसे होती ना. रात्री 3 वाजता ह्याला मी इथून सोडून वरच्या शेडमध्ये बांधलं होतं आणि पाऊस तसा जास्त नव्हता आला, पण वातावरण होतं तसं जास्त पाऊस येण्यासारखं. म्हणून मी ह्याला रात्री 3 वाजता ह्याला आणि हिऱ्याला गोठ्यात बांधलं. शुभश्री आणि धनश्री तर पप्पांनी अगोदरच बांधले होते गोठ्यात. पण काय होतं, घोडा आणि हिऱ्या तर पप्पांना कंट्रोलच होत नाही. हिऱ्याला आता मी सोडता कुणी बघत नाही त्याला, म्हणजे भैया पण नाही बघत, कारण तो काय होतो जरा मारायला बघतो. तर त्याच्यामुळं, आणि लहान आहे त्याला परत कुठं मारायचं, त्याच्यामुळं पप्पा भैया त्याला सोडतच नाहीत हिऱ्याला. जर मी नसेल तरच त्याचं काम करतात, म्हणजे त्याला सोडबांध करतात. नाही तर मी असेल तर हिऱ्याला कोणी बघत नाही. आणि घोडा तर आपण आपल्या जबाबदारी बांधलं आहे, तर त्याच्यामुळे मला सांभाळणे घोड्याला. तर म्हणजे मी नसल्यावर खायला वगैरे करतात, म्हणजे खायला टाकतात, पाणी पाजतात, पण त्याला सोडत कोणी नाही. आणि जरा बादल दुसऱ्यांना थोडं परेशान पण करतो. मला जरा हातावा आला आहे ना, आता मी सारखं त्याला नाव घेऊन बोलतो, त्याला हात लावतो, तर त्याच्यामुळे तो माझ्या जरा हातावा आला आहे, माझं ऐकतो जास्त बादल. तर मित्रांनो, मी आता आलो होतो ऊसाचं दारं बघायला. आता दिवसाची लाईट आहे ना, तर दारं बघितलं ऊसाचं. तर मी भैडूच्या कोट्यावर आलो होतो नारळ पाणी प्यायला. मग तिथं नारळ पाणी पिलो, लगेच भैयाचं मला फोन, कुठे गेलास? मग तळ्याकडचं दारं बघ. मग मी दारं बघितले तळ्यावरचं, आणि हे बघा हे तळ्यावरचं आपलं पाणी चालू आहे. आज पप्पा गेले ते वैरण आणायला, लई मोठी वैरण आणली आज. आई गेली होती बैलगाडी भरून द्यायला, त्याच्यामुळे लई मोठी वैरण आणली आज भरपूर. कारण की गुरांनी पेरल्या नुसाला कंटाळले दादा, त्याच्यामुळे एवढी मोठी वैरण आणली. बस वळवायची, चाखाना येऊ करा तिथंच वळवायची. मी ह्यावेळेस पालीवर लक्ष ठेवूनच होतो, तर त्याच्यामुळे बघूया अंडे आहेत का. अंडे आहेत राव, दोन्ही अंडे शाबूत आहेत, तसेच आहेत. ओके, दरवाजा बंद करू. आता नॉर्मली काय होतं, मी त्या ह्याला कवर केलं अंड्याला, तर ते पाखरू पाहिजे तेव्हा येऊन बसू शकत नाही, तर त्याच्यामुळे मी त्या अंड्यांना कवर करू शकत नाही. आणि त्याची जर जागा बदलली ना, तर एक अंडे हाताळताना फुटतील, किंवा जर जागा बदलली ना तर पाखरू थोडंसं डिस्टर्ब होईल, मग ते त्याला अंडे सापडायला वेळ जाईल त्याला. तर त्याच्यामुळं म्हणून त्याची इथून मी जागा बदलू शकत नाही. म्हणजे जागा बदलताना कसं पाहिजे होतं नाही का, समजा इथून जागा बदलली ना तर त्याला इकडं ठेवायला इथं ठेवायला जमत होतं, पण आता आसपास मी कुठं ठेवू शकत नाही ना इथं, मग त्याच्यामुळे मग त्याला तिकडं भुश्यामध्ये ठेवावं लागेल. पण इथून मग पाखरू तिकडं तितक्या लांब सापडणार नाही ना अंडे, ते इथंच शोधल कुठंतरी अंडे, किंवा मग तिथं वर ठेवता आले तर बघन मी. पण तिथं पण रिस्क आहे, म्हणजे खोपा ठेवायचं कसं ना, खोपा जसं आहे तसंच ठेवावं लागेल, म्हणजे त्या पाखराला अंडे घोळता पण आले पाहिजेत ना, म्हणजे गरमी देऊन वगैरे. तर त्याच्यामुळे तिथं परत पाखराला बसता येईल की नाही सांगता येत नाही. तर त्याच्यामुळं मी जास्त करून म्हणजे पालीवरच लक्ष ठेवीन, की पाल इथं कुठं येते का. म्हणजे मी लय सापडली, पण पाल काही नाही इथं. चला, बादलला आज मी लांब घेऊन जाणार आहे, तर त्याच्यामुळे त्याला आता लवकरच खायला टाकले. तसं दुपारी पण त्याच्या कुंडीमध्ये असतं थोडं थोडं खायला, पण आज मेथी घास लवकर टाकलं त्याला. ह्या गोऱ्याची जागा बदलली, कारण की तिथं जरा पाणी आलं होतं त्याच्या जागेवर, तर एक दिवस त्याची जागा बदलली आणि त्याला खायला टाकलेलं आहे. ते नेपेरची वैरणची कुट्टी. आणि परत हा घोडा आहे ना, तर
ह्याचा मालकाचा आज फोन आला होता. म्हटलं काही पण खातोय, काही पण खातोय. आणि हा घोडा तुम्हाला सांगतो अर्धी कुट्टी नाही हे बघा, तिथं खाली अर्धी कुट्टी खाली सांडतो, नीट खातच नाही, असं तोंड आणि इकडं तिकडं करतो. आणि मेथी घास पण खाल्ला नाही आज. असा हा घोडा आहे. आणि त्याचा मालक म्हटला तू काही पण खातो, काही पण खातो, कसं पण खातो, त्याला वर टाकायची पण गरज नाही, खाली टाकलं तरी खातो. आणि त्याला वर टाकलं तरी पण हा घोडा तिकडं खाली कुट्टी सांडितोय. का रे बादल? त्याला आज मी धुवून घेतलं चकाचक. त्याचा चेहरा पण धुतला आहे बघा, इथलं सगळं व्हाईट व्हाईट वगैरे होतं ना, तर ते सगळं गेलं. म्हणजे फंगस तर त्याला नाहीच, पण ते कधी कधी ते लोळ घेतल्यावर असतं ना, तर तसं व्हाईट व्हाईट दिसतं थोडं, तर ते पण नाही. त्याला मी आज व्यवस्थित धुवून घेतले परत ब्रश करून मस्तपैकी. त्याच्यामुळे केस पण त्याचे हे सगळे केस असे पलीकडे जात नाहीत. बादल गप. त्याची मी एक दिवस मोरकी काढली होती बरं का, म्हणजे काढूनच ठेवली. म्हणलं बिना मोरकीचा बघू आपण काय करतो. पण तो काय करतो तुम्हाला सांगतो, बिना मोरकीचा मला तर लगाम पण घालून द्यानंतर, म्हणजे मी मोरकी घालूनच लगाम घातला त्याला. मोरकी नव्हती ना, विदाऊट मोरकी तो लगाम घालून द्यायना मला. आणि असं गोल गोल पळायचं सारखा. परत जर ते दाव तुटलं ना, तर आणखीन एवढा रुळला नाही आणि माझ्या हातावर पण जास्त आलं नाही. मग त्याच्यामुळं परत सुटला तर त्याला पकडायचं ताण नको. मग परत मग मला भेडूकडे जावं लागेल अगोदर. म्हणजे दोघं मिळून गाठो. मी पण म्हणजे घाबरतो का नाही त्याला पकडणंच, पण तो मला एकट्याला गाठायचं नाही ना, तर असा विषय होईल. मग त्याच्यामुळं परत मग म्हटलं बरं ह्याला मोरकीच, कारण की मोरकीने त्याचं तोंड लयच हे दिसते. आणि मोरकी नसेल ना तर तुला छान दिसतो बरं का, फक्त गळ्यात असेल ना तर लय छान दिसतो. पण तो असा गोल गोल फिरतो आणि त्या रस्सीला ताण देतो, म्हणजे सुटून जायला बघतो. तर म्हणून त्याच्यामुळं परत मग मी मोरकी घातली आणि त्याला आज धुवून घेतले. आणि धुवायला तो लय शांत आहे बघा, असं हात लावला ना काही करत नाही. फक्त मी त्याला बाहेर सोडलं नाही, कारण की बघा असा पायाला पण हात लावून देतो. एकदा मला कमेंट आली होती की तू पाय बांधून देतो. हो बादल पाय चल रे चल, हे बघा असा पाय हातात देतो तो आणि ठेव चल चल ठेव. हां हे बघा तसा तो शांत आहे, त्याला पाय वगैरे बांधायची सवय आहे. तर त्याच्यामुळे तो पाय वगैरे बांधून देतो मस्त. आज त्याला मी मस्त ब्रश करून धुतलं आहे, केस पण बरेच निघली बरं का त्याचे. ह्याला कसं आहे पात्र्याचा खरारा असतो घोड्यांना. मी तो शर्यतील गेलो होतो ना तिथं बघितला, पण तिथं नव्हता तो खरारा, म्हणजे त्यांच्याकडे संपला होता आणि वेगळ्या प्रकारचा होता. म्हटलं मग तो नकोच मला, नाही तर तो पत्र्याचा खरारा असतो ना त्यांनी जास्त केस निघतात, ब्रशने जरा कमी निघतात केस. बादल आणि तसा तो शांत आहे. बरं बरं असं तोंड गेलं ना मला सुरुवातीला घाबरायला होतं, चावतो की काय. आपण फक्त ऐकलेलंच ना, प्रत्यक्षात कधी सांभाळला नव्हता. आणि मी घोड्यावर बसलेलो आहे, पण ते शिकवलेले घोडे असतात त्याच्यावर. आणि आपले घरचे घोडे असतात ना ह्यांना जास्त ट्रेनिंग दिलेली नसते. परत हाता गावटे अगोदर आपण तसल्या मारवाडी घोड्यावर बसलेलो, नाही तर ते नुकरे होते ना पांढरे, तर त्याच्यावर बसलेलो. आणि त्याला कसं ते बसायला पॅड वगैरे होतं आणि त्याच्यावर काही नुसतं बसायचंच, बाकी त्याला धरायचं वगैरे काही गरज नाही. पण हात पण सांभाळतात ना, मग ह्याने असा हात केला ना मला लई पहिल्यांदा भीती वाटायची, असा हात केलं चावतोय की काय. पण असा तो मस्त आहे. आणि तो आता मला त्याची पूर्ण सवय लागली आहे बघा, इथं हात ठेवायचा आणि असा हात खाली घासत न्यायचा, तर तो बरोबर काहीच करत नाही. तो पुढच्या पायाला पण तसंच आहे आणि चेहऱ्याला पण असं बघा काहीच करत नाही. आता मी त्याच्या आता तोंडापाशी पण हात नेतो, पण आता काहीच करत नाही. तो त्याची सवय आहे ते वास घ्यायची, हाताचा वास घ्यायची की कोण आहे म्हणून ओळखायला, नाही तर बाकी काहीच करत नाही. आणि बादलला आज मी धुतले, मला त्याच्यावर आज लांब जायचं होतं बरं का बसून, म्हणजे सवारी घेऊन त्याला. ॲक्च्युली त्याच्या पहिल्या मालकाकडे जायचं होतं, तो येणार होता अर्ध्या रस्त्यात भेटायला. मग मी बादललाच घेऊन जाणार होतो, म्हणजे त्याचा पहिला मालक पण थोडंसं फिरला असता ह्याच्यावर. पण तो मालक यायचं कॅन्सल झाला. मग मी पण ह्याला म्हटलं ह्याला सोडायचं, मग मी पण कॅन्सल केलं. तर राहू द्या त्याला इथंच. त्याच्या पहिल्या मालकाचे मला फोन येतात ना, बादल कसा आहे, खातो का वगैरे. आणि त्याच्यावरच तो पहिला आजचा मालक म्हटला अरे तू काही पण खातो, काही पण खातो, आणि हा तर घास पण खायला सांडतोय, कुट्टीला व्हायला होतोय. पण तसं ओव्हरऑल बघितलं ना बादल म्हणजे चांगला आहे. आणि मला तर पर्सनली बादल खरंच आवडला. म्हणजे तो सवारीला लय मस्त आहे, कोणी पण बसलं काहीच अडचण नाही, म्हणजे पाडत नाही वगैरे काय नाही. तर मेन गोष्ट आता घोडा म्हटल्यावर तो त्याच्यात भरपूर हे आलं, म्हणजे खोडी भरपूर आल्या. पण तसं तो सवारीला काहीच करत नाही, खायला थोडाफार हे करतो बरं का, आणि मस्ती करतो जरा. त्याचा मूड असेल ना तर जरा मस्ती करतो तो, नाही तर बाकी ओव्हरऑल तसं बघितलं ना तर चांगलं आहे. कारण तुम्ही पण बघितलं कोणी पण बसलं ना तरी काहीच करत नाही, लहान मुलं बसले वगैरे तरी पण काही करत नाही. फक्त खायला एवढं सगळं काही खात नाही, तो खायला नाटकं करतो. नाही तर ओव्हरऑल तसा बादल चांगला घोडा आहे. हां, आणि ह्याच्यावर बसायला आता मी त्याला जास्त सवारीला वापरतच नाही ना, म्हणजे कधी कधीच सवारी करतो ना. आता किती 4-5 दिवस झालं त्याच्यावर सवारीच नाही केली, तर मी काय रेग्युलर त्याच्यावर सवारी करत नाही. आणि त्याला बसायला सॅडल म्हणतात ना, तो खोगीर. तर खोगीर जर घेतला ना तर घोडा छोटा आहे
आणि खोगीर मोठा होईल त्याला, तर खोगीर त्याला शोभणारच नाही. आपण त्याला बसायचं एक पॅड असतं, त्या पॅडलाच पाय ठेवायचा बेल्ट पण असतो, तर ते पॅडच घेणार आहोत आपण, म्हणजे फक्त बसायला. कारण खोगीर कसं आहे ना, तो जरा लहान आहे, तर त्याच्यामुळे खोगीर जरा त्याला जास्तच मोठी वाटेल. तर त्याच्यामुळं आपण बसायचं पॅड घेणार आहे, त्याला घेऊ लवकरच. आणि तोपर्यंत मी पण शिकतो ना, विदाऊट पॅडचं मी पण जरा बसायचं शिकतो त्याच्यावर हळूहळू. म्हणजे मला जसा वेळ भेटेल ना, तर तसं मी त्याच्यावर बसतो आहे. ते हरभऱ्याचं मटेरियल आहे ना, हे अगोदर आई खुराकातच टाकायची, पण आता बादलसाठी टाकतो आपण. आता भरपूर आहे, तर रोज त्याला मी थोडं थोडं टाकीन. तेव्हा किती एक वंजळभर होते हरभरे, तर ह्याच्यात थोडीशी माती वगैरे जरा भिजू घातली होती ना. थांब ना, मग आता पूर्ण कुट्टी टाकली ना, तो जरा कुट्टी खाईन सगळी मन लावून. आवडतेच राव त्याला हरभरे. जर कडवळ बघा ना कसं छान आले, म्हणजे त्याची हाईट पण चांगली झाली कडवळाची. आणि मका हिची पण हाईट चांगली झाली असती, पण एकदा डबल पेरली ना, तर त्याच्यामुळे जरा हाईट कमी आहे. तरी आता गुडघे एवढी आहे मका, आणि कडवळ छातीला लागते. आता थोड्या दिवसांनी गुरांना हिरवं चालू होईल. म्हणजे सध्याला नेपियर आहेच बरं का हिरवा चालू, पण नेपियरला गुरं कंटाळलेत. गुरांना कसं सारखं बदलून बदलून खायला पाहिजे, मग त्यावेळेस गुरं कंटाळत नाहीत. आता ऊस आणि नेपियर ह्या दोनच गोष्टी आहेत ना खायला गुरांना, मग त्याच्यामुळे गुरं कंटाळतात. आणि मेथी घास आहे ना, तर तो फक्त म्हणजे वासरांना आणि दुधाच्या गायांनाच असतो. तर त्याच्यामुळं मग बाकीचे गुरं आहेत ना सगळे कंटाळून गेलेत नेपियर आणि ऊस खाऊन. आता हे हिरवं येईल त्यांना खायला, पण ह्याला थोडा टाईम आहे बराच. म्हणजे कडवळ तर आपण लवकरच चालू करू, पण मकाला बराच वेळ आहे आणखीन. आणि ते छोटं कडवळ तर त्याला तर भरपूर वेळ आहे. मग आणि हे खायला सुरू झालं, मग नंतर तर पावसाळा सुरू होईल. आता किती एप्रिल आहे, एप्रिल महिना पण 20 तारखेच्या पुढं गेला आहे, म्हणजे आज 22 तारीख आहे. तर मग खायचं पण संपतच आलं आहे म्हणायचं. हे खायचं नाही, उन्हाळा पण संपतच आला, एकच महिना उन्हाळा आहे. मग त्यानंतर पावसाळ्यात तर हिरवं गवत वगैरे येईलच गुरांना खायला. त्या 2-3 व्हिडिओच्या आधी कमेंट आली होती खिलेरी दाखव म्हणून, तर ही खिलेरी आहे. सध्याला काय मी तुम्हाला नाही का म्हटलं, गुरं जर कंटाळी थोडी थोडी कुट्टी राखतात की ह्यांना परत एकदा खायला टाकणार आहे मी, ज्यांचं संपलं त्यांचं. ही काबरी तर कुट्टी आहे, मला मारती काही गाई हो तिकडं. तर हे बघा, ही ना अशी कुट्टी हिला चावतच नाही वाटते, निबार कुट्टी. तरी फक्त पानं खाते, निबार कुट्टी तशीच ठेवते काबरी. आणि हे गव्हाणीचे गुरं आहेत ना, तर हे पण कंटाळीत सध्याला हे खायला. चिमणे सरक पलीकड सरक. हे बघा हे आहेत ना, तर हे नेपेरचे जे बुडकी आहेत ना, तर हे बघा हे खातच नाहीत गुरं. म्हणजे हे बघा हे असं तसंच राखून ठेवतात, कारण की नेपेर आणि ऊस दोनच आयटम खायलेत ना, तर त्याच्यामुळे कंटाळेत. थोडंफार दुसरं काहीतरी पाहिजे ह्यांना, मग त्याच्यामुळे सगळे कंटाळून घेत. सगळ्यांनी थोडी थोडी कुट्टी शिल्लकच ठेवली गव्हाणीमध्ये. तर राणीपासून आहे ना सगळीकडे अलीकडे गव्हाणीत ही अशी कुट्टी उरलेलीच आहे. कारण की गुरं काय करतात, पानं अगोदर खाऊन घेतात आणि बाकीची कुट्टी तशीच ठेवतात थोडी थोडी. तर गुरांना कसं ना थोडा टाईम लागत असतोय. आता ही गाय इथं पाणी पिली ह्या हौदावर, जरा घाबरते आणखीन हौदाला, पण आज पाणी इथं पिली ती पहिली वेळेस. नाही तर मध्ये 2-3 दिवस ज्यावेळेस तिला हौदा न्यायचं नसतं ना, त्यावेळेस मग बकेटीने जागेवर दाखवावं लागतं, बकेटीने पाणी पिती. पण आज ती पेली इथं हौदार. हे बघा कशी पाठीमागं ओढते, जरा घाबरते ती हौदाला, पण आज पाणी पिली ती. हा आपला हरण्या, त्याला आता पुढच्या वेळेस मी पोहायला नेणार आहे. ज्यावेळेस हिरायला न्यायचं त्यावेळेस नेणार, नाही तर एखाद्या वेळेस त्याला ऊस आणायला जाताना बैलगाडीसोबत नेणार आणि हरण्याला पोहायला नेणार मी. कारण की एका सबस्क्रायबरांची कमेंट आली हरण्याला पोहायला नाही म्हणून, 2-3 वेळेस आली. तर तसं अगोदर पण मी त्याला पोहायला नेलंच होतं. कधी ह्याच्या वेळेस, म्हणजे त्याला बैलगाडीला मी नेत होतं त्यावेळेस. अगोदर तो माझ्यासोबतच असायचा बैलगाडीला, पण आता फक्त यावर्षी नाही तो बैलगाडीसोबत. ए राणी असं मारामारी करतात. हे हरण्या चल जा घेऊ, मारी तू का, चल ऐक हरण्या चल ये, चल जाग्यावर. आणि मित्रांनो हे आहे छोटं काडवाळ, हे पण एकदम छान आले. ह्याच्यात गवत जरा जास्त झालं आहे, पण ही ज्वारी ना, ज्वारी वर जाणार आणि गवत खाली राहणार, तर त्याच्यामुळे गवताचा काय फरक पडणार नाही ह्याला. मी ह्या छोट्यावाल्या डुब्याने ना ह्यानी गवत काढायचा प्रयत्न पण केला होता, पण एवढं काय जमाना म्हणजे मला पाहिजे तसं. कारण की ज्वारी पण मोठा झाली, बैलच नीट चालणार राव. सारख्या लईच वाकडा तिकडे चालायला व्हायला लागलं. काय माहिती का, आपली एक तर भाऊ आहेत, पण परफेक्ट जोडी नाही. म्हणजे चिमण्या मोठा आहे, सर्जा मोठा आहे, आणि चिमण्याचा स्वभाव शांत आहे, सर्जाचा जरा तापडे. सर्जा लईच फास्ट चालायला लागला, आणि मग चिमण्याला चालताच आहे ना, मग ते डुबं राहायला लागलं.
जरा महागच, म्हणजे चिमण्याच्या साईडला चालायला लागलं, नाही तर एक सारख्या साईडला, सारख्याला फास्ट चालायला लागला तर त्याच्यामुळं बांधापासून इथपर्यंत मी मशागत केली. ते आता लाकडी डुबं दाखवलं ना तुम्हाला, तर त्या लाकडी डुब्याने मी अर्ध्या शेतात मशागत केली. तर हे बघा गवत कसं निघून पडलं आहे. हे बघा हे गवत ऊन सुकून गेले, कारण की ऊन पण तसं होतं ना, तर हे सुकून गेले. हे बघा ह्याची पण मुळं थोडेसे उघडे पडले, थोडं चिटकलेले हे. पण इकडे बघा हे कसं ओरबाडल्यासारखं झालं ना गवत. हे बघा हे असं सुकून गेले. तर कुठं कुठं ज्वारी पण ओरबडली. पण ही अशी मी मशागत केली होती इकडं. पण अर्ध्यात म्हटलं आपल्या शेतात दगडं पण आहेत ना, आणि ते छोटं अवजार आहे आत्ता दाखवलेलं, लाकडाचं कोळपं म्हणतात त्याला. तर त्या छोट्या अवजारात मोठाले दगडं गुतायला लागले. मग परेशान व्हायला लागली, माझीच व्हायला लागली. आणि बैल बी तिरकी मिरकी चालायला लागली, कसे पण बैलांना कुठून चालावं काय कळाना. मग त्याच्यामुळे ते दुपारी मग मी सोडून दिलं. पण हे बघा ज्वारी तर आतली सध्याला अशी आहे, मस्त आहे. गुरांना आगुटीच्या टायमाला, म्हणजे पावसाळा सुरू होतो ना, त्यावेळेस गुरांना खायला होईल. आणि तो बघा तिकडं समोर आपला नेपेर तोडायचं चालू आहे, तिथं मी नेपेर तोडतोय सध्याला. आणि पाठीमागून लाल का नेपेर मागली तोडला होता ना, हळूहळू वाढायला पण लागला आहे नेपेर. आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यात पावसाळ्यात नेपेर भरपूर वाढतो, म्हणजे फास्ट वाढतो. फक्त हिवाळ्यात जरा कमी वाढतो. तर परत ते बघा तो कडीपत्त्याचं एकदम हिरवगार झाड दिसते ना, तर तिथं असती दुपारची सावली, जिथं मी दुपारी झोपतो आणि आपली धनश्री बांधलेली, तर त्या सावलीत. तर तिथं आपल्या घरापाशी तसे झाड आहेत. आणि ह्या नेपेरच्या पलीकडून आपला गोठा. आता आमचे सगळे काम झालेत, गुरांना पाणी वगैरे वाजून झाले. आता ह्याला घेऊन बसलो इथं बाजावर. लाड दोन्ही गालावर टिक्के दिले तर नाही एकाच दिलाय, त्या गालावरच टिक्का दिलाय. आज मी कुट्टीच लय केली बरं. वैरणीची ही 2-3 कॅरेट शिल्लक आहेत, परत नेपेरची कुट्टी शिल्लक आहे, कॅरेट भरलेले आहेत, कुट्टी बडं थोडी शिल्लक आहे. चला आता गोठ्यातली लाईट लावली,